इकडं कोलब्या रास ब्लूर आहेत. लो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसं आपला नेहमीचा प्रश्न खाताना खायलाच पाहिजे. तर होलीच्या नंतर आज ब्लॉग करतं. तुम्ही बघितलं असाल पहिला ब्लॉग मच्छीला गेलो तर कोलबीची रेसिपी. तर आम्ही फिशिंग रॉड घेतलेला आहे नवीन. तर रॉडमध्ये पहिल्या नांदगावच्या नदीवर गेलो, तिथं कास्टिंग केली. तर काय एवढे म्हणजे मच्छीच नाही नदीमध्ये, तर एक पण नाही मासा लागला रॉड घेतल्यापासून. तर तुम्हाला दाखवणार आहे रोडपारी साईडला कुठं रॉडचा शॉप आहे. आता मी तिथेशी चाललो लूर आणायला, कारण की आज आम्ही सी वॉटरमध्ये जाणार आहोत, समुद्रात जाणार आहोत मच्छी धरायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पुढं राहा, दाखवतो काय कसं काय कुठं जायचं मच्छी भेटायला. आपल्याला मच्छी भेटतं का नाही भेटतं ते पण बघू. तर चला पहिले तुम्हाला मी दाखवतो तिथं लूर आणायला चालल्यावर ना आम्ही तिकडं जाऊया आधी आपण. तुम्हाला जर लूर पाहिजे असतील ना, मी प्रॉपर देईन तुम्हाला, लोकेशन देईन. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला बाहेरच्या साईडला ऊन पण एवढं आहे ना, रास ऊन आहे. इकडं बघा मी नेक्झॉन घेतले. नेक्झॉन बसून घेऊ गाडीमध्ये. पोचलो शॉपवर. ही तशी गाडी पार्किंग केली आहे आपली. हा असं समोरच शॉप आहे, हे बघा. चला खरेदी करूया. पोचलो फायनली शॉपमध्ये. तो परमिशन घेता व्हिडिओ काढू का नको, नाही तर दुकानदार बोलायचा व्हिडिओ नको काढू. आपल्याचा व्हिडिओ काढणार काढ बोलतो. दाखवतो काय कसं काय रॉड आहे. रास रॉड आहे. आम्ही पण नेला असला. पहिला आम्ही हा घेणार होतो, पण दुसरा घेतला. एकदम मस्त पैकी. इकडं कोलब्या रास ब्लूर आहे. तर दादा खरेदी करते इकडं. काय आम्ही सध्या हे घेतलं आजसाठी कोलब्या. हे बहुतेक ह्याच्यासाठी उद्या गेलो तर एक जागेवर जायचं आहे, त्याच्यासाठी हा घेऊन ठेवले. हे डीप वॉटर आहे सगळं. बटरफ्लाय वगैरे भेटतो, किडा वगैरे भेटतो. हे बघा एकदम रिजनेबल रेटमध्ये पण आहे, महाग पण आहे. हा का सेट आहे का? कितीला तो? 2199 प्रॉपर सेट. आपण ते टाकतो ना क्लिप ती. तर चला आपण विचारूया प्रॉपर दुकान कुठे आहे, काय कसं काय. तर प्रमोशन करू नका दुकानाचं, प्रमोशन नाही करायचं. तर मला घेऊ नका बोलतो, लास्ट असतं. तर चला बघता अजून काहीतरी घेता खरेदी करता. वेट 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 बघू. आम्ही इथनं रॉड नेला त्या दिवस ब्लॉग नाही काढला, घाईमध्ये होतो. रॉड नेल्यापासून 4 टाईम फिशिंगला गेलो, पण नदीवर गेलो एक पण नाही मासा कॅच झाला, हुकअप पण नाही झाला. तर आज सॉल्ट वॉटरमध्ये जाऊ, समुद्रात जाऊ. आज 100% भेटायला पाहिजे मासा. दादा शोधतं काय घ्यायचं काय नाही. तुम्ही पण विजिट करा. काय नाही करायचं ना आपल्याला. किती काय या एकदम मोठं मासे पण आहे.
चला आम्ही खरेदी करतो, नंतर भेटताव, सांगतो काय काय घेतलं. हो झाली इथली खरेदी. कोलब्या नाही घेतल्या, कोलब्यांचा हुक नव्हता ना, त्यामुळं कोलब्या नाही घेतल्या. म्हणजे छोट्या रॉडसाठी लाईन घेतली. दाखवतो काय काय घेतलं. जरासं सामान घेतलं, जे मेन सामान पाहिजे होतं ते होतं, पण त्यांचं हुक नव्हतं, मी घेऊन काय फायदा म्हणून घेतलं. चला जायचं आहे फिशिंगला. फिशिंगला फोनमध्ये पण आणि दुसरा लाईन घेतली. चला डायरेक्ट विंडोज जाऊया. रेडी झालेली आहे आपली, तर आता जाऊ घरी जाऊ, जेऊ, त्याच्यानंतर फिशिंगला जाऊ. मी तुम्हाला इथली लोकेशन कव देईन माहिती आहे का, जेव्हा आमच्या इथली लोकेशन कवा देईन माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आमच्या रॉडला 2 मासे लागतील तेव्हा मी लोकेशन देईन. बरोबर आहे का नाही? आता मासे नाही लागलं तर कशाला लोकेशन देऊ, कशाला ॲडव्हर्टाईजमेंट करू यांची. मग का ब्रँड इमिस्फिअर बनवले आहे. चला आता घरी जाऊ, जेऊ. 4:30चा भरतीचा टाईम आहे. मी जाणार आहे, दादा जाणार आहे, रितेश दादा पण येणार आहे. तोंड बघा. चला सगळा डिक्कीनंच सेटअप आहे. तुम्हाला समज सेटअप दाखवतो मी. हे बघा सगळा डिक्कीनंच ठेवलेला आहे. छोटा रॉड आहे, हे दादाचा मोठावाला. सेटअप डिक्की में ही रहता है सब. अरे पाठी बस लिफ्ट मिळेल मला. गेलो तिथनं सामान घेऊन आलं, थोडासा घ्यायचा होता. त्याच्यानंतर सेटअप रेडी केला, रॉड बीड इथनंच प्रॉपर हे केले, लाईन बीन टाय केली. तर आता जेवलो. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 4 वाजल्यात, भरती चालू झाली असेल. तर आता तिथपर्यंत जाताना किती वाजता किती नाही काय माहिती नाही. इथनं डायरेक्ट टी पॉईंटला जाऊ, टी पॉईंटशी रितेश दादाला पिक करू आणि त्याच्यानंतर मच्छीला जाऊ. तुम्हाला जागेवर पोहोचल्यावरच दाखवेन कुठल्या डेस्टिनेशनला आम्ही आलो. रेडी दादा फुल इनर विनर घालून. ऊनच एवढं आहे बघा, ऊन बघशाल तर बाबा कसला बेकार ऊन आहे रास. चला पाण्याच्या बॉटल घेतल्या, 2 खायला घेतली. बघू कंटिन्यू राहा. मी रामबागच्या रोडला एंटर केलेलं आहे. सुनसान. फायनली याने टाइमपास केला आहे आणि लय टाइमपास. नको मला येऊ बोलतं. ऊन बघा किती आहे, कसा ऊन आहे. एंटर केलेलं आहे. 5 वाजलं ऑलमोस्ट. रस्ता बघा कसा आहे, सुनसान. फायनली डेस्टिनेशनवर पोचलेलं आहे. तर आता भरती चालू झालेली आहे. कुठं घालवायचं कुठं काय बघू. चला फायनली डेस्टिनेशनवर पोचल्या. सेटअप पटापट हे करता, भरती चालू झाले ना, चालू करतो फिशिंगला. मी सेटअप रेडी केला, कास्टिंग चालू केली आणि कास्टिंगला आम्ही जसं फेकत होतो ना सरळ, जास्त लांब जायतच नव्हतं. लगेच हे म्हणजे हवेच्यामुळे इकडे यायचा, कारण की आज वारा जाम होता. म्हणजे जाम वारा होता, त्यामुळं आम्हाला मधीत कास्टिंग करायला मिळाली नाही. तर आम्ही कडेला कास्टिंग करत होतो. कडेला तर जास्त मच्छी नसते, मोठी मच्छी मध्येच असते. बघूया, कंटिन्यू राहा. थकलेली माणसं. तर सर्वात आधी ब्रिजवर कास्टिंग चालू केली. ब्रिजवर त्या साईडला, तर ब्रिजवर तर काय झाला नाही, हुकअप पण नाही झाला आणि लाईन पण जास्त लांब नव्हती जाईत. मग इकडं थोडा या साईडला आलो. तर इतके आमचे प्रयत्न चालू आहेत. बघू प्रयत्नाला यश येतं का काय. बाजूला घाण बघा, जाम घाण आहे, घाण पण अटकतं नुसती. हे बघा आता आला ना, तर घाण आहे बघा, जरा पाला बिला अटकतं इथेशी दूर नुसता. तर बघूया, करत राहू कास्टिंग. तर आम्ही या जागेवर फिशिंगला आलोत ना. तुम्हाला जर यायचं असेल ना तर रामबागच्या सरळ आलो ना का त्या साईड, त्यांना विचारायचं माणिक पॉईंट कुठे आहे ते सांगतील. मस्तपैकी एकदम जागा प्रॉपर आहे.
जर आपण त्या समोरच्या साईडनी कास्टिंग केली ना तर लूर एकदम मधीत येईल. तर आता आम्हाला मिनिमम 1.5 तास व्हायला आला. वारा जाम आहे, इतका वारा आहे का तुम्हाला माझा आवाज पण नाही येणार, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. आणि ते मागे एक दुसरे काका पण आलेत. आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला इथे कुठला मासा कॅच झाले, तर ते बोलले ताम कॅच झाली ती मला इथेशी. तर ठीक आहे, आमचे होप्स वाढतात कमी होतात, वाढतात कमी होतात, बघू. श्रीका चौथी पारी, घाण लागायची गलाला. प्लीज घाण टाकू नका समुद्रामध्ये. तर गलाने तर मासा भेटत नाही, बरं की माशांना खायला टाकू पोहे बिहे आले तर आलं बरं. तर वार आहे ना, ऑपोजिट साईडला पोहे टाकल्यावर कसं येतील बघा तोंडावर. अरे बाबा. तर इथं या ठिकाणी माझं होप तर संपलेलं आहे आणि माझा पाय पण कापला, कालव्यामध्ये पाय कापला. दादा इथं 1 मॅन आर्मी पकडतं मासं रबर शेडवर. दादाचे अजून होप्स आहेत. माझा पाय बघा कसला कापला कालव्यामध्ये. इथे एक लय खतरनाक, तुम्ही चप्पल घालून ना किंवा सँडल घालून या, 3 जागेवर पाय कापले माझा, लय बेकार झोंबतं. दादा 1 मॅन आर्मी मासा धरते ना, बिझनेसमॅन, नुसतं फोनवर बोलते. तर मी मस्तपैकी इथं बसून व्ह्यू एन्जॉय करते. पाय कापले, कास्टिंग करू शकत नाही, मासा तर काय भेटला नाही. तर काय नाही, चाललो आता घरी. आज तर नाही मासा मिळाला, उद्या मिळेल, परवा मिळेल, कधी ना कधी मिळणार, नशिबाचा खेळ असतं. तर चला, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले असेच मच्छीचे नवीन नवीन ब्लॉग येत राहतील, त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.